आय गेस हे लहानपणीचे अमित आणि मी आहेत. आमच्या पाठीमागे बघतोय तर एक बाकड आमच्यावर धावून येत. कारण की माग एवढ्या झुंडीतून चाललोय आम्ही. गाईड आमचा गाईड आहे मित्रांनो, चाललाय आमच्यासमोर. ठुमक काहीतरी विचार करतायत बजरंगबली. काय करू मी आता, काय खाऊ, मला भूक लागली आहे. तर आमच्या मॅडम थकलेल्या आहेत, फक्त थोडंसं राहिलंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलो आहे. मला जागेचं नाव माहिती नाहीये. जागेचं नाव काय मलाही माहिती नाहीये. आता विसरलो मी, आता बघितलं होतं ना. ठीक आहे, जी काही जागा असेल. अंतरगंगे फॉल्स आणि टेम्पल आहे आणि एक व्ह्यू पॉइंट पण आहे सनसेट. आता वाजले 3 आणि सनसेटसाठी परत 6 वाजेपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत थांबा. पण ऊनच नाहीये अजिबात. ऊन नाहीये तर मला नाही वाटत सनसेट वगैरे दिसेल. बट आम्ही आता जवळ आलोय आणि आम्ही एक आता थोडंसं असं वरती थोडंसं असं घाटासारखं असं काहीतरी रस्ता होता आणि आम्ही इथे एका ठिकाणी थांबलोय. व्ह्यू बघायला खूप छान व्ह्यू आहे, तुम्हाला पण दाखवते मी. नाही, हा आहे व्ह्यू आणि हे आहे तिकडे आमचे साहेब उभा आहेत. हॅलो, नमस्कार. कुठे आलेलो आहोत आपण? आपण आलेलो आहे अंतरगंगे फॉल्सला. पण कुठे आहे फॉल्स? इकडे मी तुम्हाला दाखवते फॉल्स. ऍक्च्युली ना इथं पावसाचा पत्ता नाही आहे त्याच्यामुळे फॉल्स. हा इथे आहे फॉल्स. जो की आवाज येतोय तुम्हाला गुडगुड 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 कसा आवाज येतोय? गुडगुड 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 गुडगुड. हे बघ फॉल्स. चला मग काय दक्षिण विश्व काय म्हणतात त्याला? नाथ विश्वनाथ नाही ग. हा, दक्षिण विश्वनाथ मंदिर आहे. अच्छा ठीक आहे, चला मग. दक्षिण काशी विश्वनाथ त्याला म्हणतात. दक्षिण काशी विश्वनाथ. कळलं? आधी इकडे जाऊ आणि मग त्या टेम्पलला जाऊ. चालेल. आम्ही आलेलो आहे दक्षिण काशी विश्वनाथ स्वामी टेम्पल म्हणून आहे. ट्रेकिंग आहे वरती, बघूयात आता. आणि मंदिर कसं आहे. हो, आणि तिथं मग असे गेलो होतो, ते केव जे बोललो होतो ते केव बंद आहे आज नाही. त्याला टायमिंग सकाळी असतं ते 6 ते किती 10 का काहीतरी, 6 ते 11. आणि आता 3 वाजले त्याच्यामुळं केवमध्ये जायला मला काय टाईम नाही भेटला म्हणजे चुकीच्या टाईमवर गेलो आम्ही. आणि आता इथून ट्रेक करत जायचं आहे वरती, बघूयात आता. चला मग. तर मित्रांनो, जसं आम्ही पुढं चाललो आहे तसं तर आमच्या मागं हा मित्र आहे, मॅडमचा मित्र आहे. थांबला तो. तर चला आता. अर्धा पण ट्रेक नाही झाला अजून, खूप ट्रेक आहे. समोर किती माकडं आहेत. खूप आहेत तुझेच मित्र. सो आत्ताच तुम्ही काही सेकंदापूर्वी बघितलं असेल, मी झूम करून काहीतरी दाखवलं. ते वाटतंय नाही ह्या व्यक्तीसारखं, एकदम हुबेहूब वाटतंय की नाही? ते बघ कसं वास घेते खाण्यासाठी. तू खाली वागला त्याला वाटतं काहीतरी खायला देते, काही नको खाजवते. ते पहिले साडी बॉटल त्याला वाटलं खायला. पिल्लू दिसतंय. थांब, माझ्यासाठी थांब. हे बघ हे कसं ओवाकडे जाऊ. थांब. होय, इकडं बघ ना, इकडं तर गँगच आहे. चल. ती कसं रागत बघते. येऊन दे, धापड मारले तुला काय कळणार? ओवाकडते ते पण. नाही सोन ते
He is so confused. He was so confused. तर मित्रांनो आई शपथ, ते भांडणं झालेत त्यांचे, ते बघ ते वरती भांडणं झालेत. तर आम्हाला एवढी भीती वाटू राहिली, पूर्ण रस्त्यात बसलेत. त्यांच्याकडे बघू नको. हे बेबी नीट चाल फक्त. ते ना हे काढते आणि खाते. असं झुंड वाटते बरं त्यांची. एवढ्या झुंडीतून चाललोय आम्ही. तिकडून चाल साईड. त्यात मंकी इज ब्लीडिंग. का कोणता? तिथं मागे एक मंकी होतं, बस पाय ब्लीडिंग. बघ ना ते दिसत. तरी बघा मित्रांनो एवढ्या झुंडमध्ये निघालोय आम्ही. समोर बघा. तर घाबरत होतो, पण कसं तरी हिंमत दाखवून आलोय आम्ही पुढे. पहिल्यांदा माकडांच्या एवढं जवळ होतं ना. पण ही माकडे असे आहेत काही करत नाही. तिकडे पुढं तर किती गर्दी, इथंच कोण नव्हतं. कसं बघतोय. हां गाईड, आमचा गाईड आहे मित्रांनो, चाललाय आमच्यासमोर. ठुमक 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 लचक. नाही ते कोणतं तरी गाणं आलंय ना, ठुमक ठुमक जानी. हे बघा सर्कस चालू आहे इथे. हे बघा गाईडनी फार म्हणून घेतली, मागच थांबलाय. गाईडला आम्ही पूर्ण पैसे दिले नव्हते. तर आमचे मॅडम थकलेले आहेत, फक्त थोडंसं राहिलंय 2 मिनिटाचं. यस यू कॅन डू इट. मागचं बघा. काय बघा किती आपण चालून आलो आहेत. त्यात काय दिसतंय? दिसतंय ना. दिसतंय का? हो. त्याला फक्त 2 मिनिटं राहिले आता. झालं का? चप्पल का थोडी तिथे नाही वरती. तर आता टेम्पलच्या एंट्रीमध्ये चाललो आहे आम्ही. एंट्रीला मूर्ती इथं छान आहे आणि आतमध्ये मूर्ती याचीच असेल आपली महादेवाची पिंड. तर ओके. वाघ. वाघ? कोणता वाघ? हां हे वाघाला घाबरले होते. हिस्ट्री क्या है इसकी? द्वापर से मुझको ना मन इधर तपस करने को काशी विश्वेश्वर स्वामी और पंचलिंग प्रतिष्ठापना किया. काशी से काशी जैसे गंगा नदी का पानी ले को स्थापना किया. यहाँ पे वो पानी यहाँ पे काशी से गंगा नदी का पानी. अंतरा मार्ग से अंडरग्राउंड से पानी आता है अंडरग्राउंड. कब हुआ है इसका? 2500 years old. 500 years old. महाभारत संदर्भ. ओके. और कुछ है हिस्ट्री? नहीं गंगा आते पानी वो मेन मतलब रिवर है क्या? गंगा रिवर. गंगा ये है क्या? और गंगा नदी का पानी वो. अच्छा पानी है गंगा नदी. अच्छा ओके थँक्यू. इकडनं ये. तर आम्हाला तर भीती वाटत राहिली जाताना. ठीक आहे जाऊयात. जातो पुढं. काही करत नाही आहे. काही नाही करत आहे. इथे नवग्रह आहेत. हे सगळ्याच मंदिरात आहे. मंदिरामध्ये हे कर्नाटकामध्ये तर मी सगळीकडे पाहिलंय. नवग्रह. तर मित्रांनो त्यांनी हिस्ट्री जी सांगितली की काशी विश्वनाथमधून गंगेचं पाणी तिकडून इथं आणलं आहे आणि इथं त्याची घटस्थापना केली. अच्छा 2500 वर्षापूर्वी केली आहे ना. हां 2500 वर्षापूर्वी त्यांनी या मंदिराची इथं स्थापना केली. म्हणून काशीवरून ते पाणी आणलं आहे. त्यामुळं ह्या टेम्पलला नाव आहे दक्षिण काशी विश्वनाथ. हे कारण हे साऊथचं आहे ना त्यामुळे दक्षिणेला आणलं गेलं आहे पाणी. आणि तिकडं कशाचं पाणी काय माहिती बघूयात. बी गंगेचं पाणी आहे. छोटे छोटे मंकीज. हो ते पाण्याजवळ नाही का? मला असं वाटतं इथून पाण्याचं उगम होतं आणि पाणी असं खाली जातं. पण ते पाणी येतंय कुठून? ते नाही माहिती.
गणपती बाप्पा मोरया. गणपतीची एकदम सुंदर मूर्ती दिसते. 2500 वर्षापूर्वी. आणि हे आपले हनुमानजी इकडे. माहिती नाही काय करतायत बजरंगबली. काहीतरी विचार करतायत बजरंगबली. काय करू मी आता, काय खाऊ, मला भूक लागली आहे. काहीतरी पाहिलं त्यांनी, काहीतरी पाहिलंय त्यांनी. हा माझी मैत्रीण का नाही आली, आजच काय आली, एवढे दिवस कुठं होती माझी मैत्रीण. खूप घोर विचार चालू आहे की दुसरं कोणासोबत बघितलं तिला. चला खोकला येतो बघ त्याला. ओकलं ते जस्ट. आय गेस हे लहानपणीचे अमित आणि मी आहेत भांडण करणारे. लोक आता बघ ना, आपण जायच्या वेळेस कोणीच नाही. आता यायच्या वेळेस बघ ना किती लोक ते पाठीवर बसले. ते आपण नाही कुकू चुकू काय म्हणतो, पाठीवर बसले. पोत सांगत होतो की इथलचे माकडे किती चांगले आहेत. म्हणजे ते असं कुणावर स्वतःहून असं धावून येत नाहीत किंवा त्यांनाही भीती वाटत नाही. लाईक त्यांनी एकदम बॅलन्स ठेवलंय की ते त्यांचं वापरतात, आपण आपापलं वावरा. पण म्हणता आम्हाला एक आवाज आला आणि आम्ही आमच्या पाठीमागे बघतोय तर एक माकड आमच्यावर धावून येत. कारण की याच्या मागे ना बॅग आहे, तर त्याला वाटलं बॅग मध्ये काहीतरी असेल. आवाज आला, बरं झालं माझ्याकडे स्टिक होती, म्हणजे हाणलं बिनलं नाही मी, फक्त असं दाखवलं त्याला, तर ते गेलं. लगेच जागेवर थांबलं. ते चांगला होता एक्सपिरियन्स. त्याला आज आम्ही मॅचिंग घातलंय दोघांनी. हो, लय भारी. काय लिंबू सरबत प्यायचं का तुला इथं? घरी जाऊन पिऊ तुला. तर चला, छान वाटतंय ना. हो, छान वाटतंय. चला मित्रांनो, आता थोड्या वेळाने भेटूयात. मे बी आम्हाला पुढे काही दिसलं. आजचं ॲक्च्युली आम्ही आज जो फिरतोय ना, ते असं काही एवढं प्लॅन नव्हतं. सकाळी आम्ही निघायच्या जवळजवळ अर्धा तास आधी आम्ही असं थोडेसे असं प्लेसेस बघितल्या. म्हणलं चला हा एरिया घेऊयात. आणि मग ह्याला काहीतरी सापडलं म्हणजे प्लेस होती. सापडलं म्हणजे गुगलवरती प्लेस बघत होता, तर ही ती प्लेस होती. याआधी आम्ही ज्या ठिकाणी गेलो तर केव्ह आणि हे ते काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजे तिकडनं यू कॅन कम लाईक ट्रेक करू शकता, तर इथपर्यंत येतं ते. तर असं होतं. आणि तो केव्ह फक्त सकाळी 6 ते 11 चालू असतो. सकाळी 6 वाजता चालू करतात. आणि तिथे गाईड वगैरे पण असतात. तर छान वाटलं एक्सपिरियन्स. माझा ड्रेस पण छान दिसतोय. मस्त दिसते एकदम गुड. चला आता अजून निम्म झालंय, आता निम्म राहिलंय आमचं ट्रेक खाली टेरेस. तर मग कसं वाटतंय? काय नाही, मस्त वाटतंय. हाय, यू केम थ्रू बाईक or by bus? By bus and walk from there to here. Okay. For trekking, this is the way. To go up, huh? To go up. And where is the? Visit morning. Where is? 2 caves, water cave and one more cave. Where is the cave? Probably you need to take 45 minutes. From here. Yeah. Okay. For beginner, it takes 45 minutes. Otherwise, like 1 hour. 20 minutes. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, मस्त चहा घ्यायला थांबलो आहे आम्ही. अजून ऑर्डर द्यायची आम्हाला. चहा आणि काय बजेट अजून ठरवलं नाही, बघूया त्यांच्याकडे असले तर. छोटासा स्नॅक्स टाईप घ्यायचं काहीतरी चहासोबत, जे की मस्त वाटेल. समोरचा व्ह्यू बघा, असा व्ह्यू आहे. तर कॉफी आलेली मित्रांनो, कॉफी मस्त आहे, दाखव झालं कॉफी. आणि आता टेस्ट घेऊन बघतो आता कशी आहे. आम्ही तसं काय खायला आलो होतं, थोडंसं चहासोबत भजे वगैरे खावे, पण त्यांच्याकडे नाही आहे. स्नॅक्स नाही आहे ते अवेलेबल. चहा पिऊ म्हटलं आता चहा नाही, ती कॉफी आहे. मी कधी कॉफी पित नाही, फर्स्ट टाइम असं बाहेर कुठे मी कॉफी ऑर्डर केली आहे. आणि मी त्याला पण करायला लावली ऑर्डर. हो, घ्या मग पिऊन. आणि टेस्ट सांगा कशी. खूप मोठा कप आहे. म्हणजे तो घेतलेच नाही का अजून? ठीक जास्त आहे का? कप ठीक आहे. अच्छा, तो कप मोठा आहे, आतमध्ये त्याची क्वांटिटी कमी असणार आहे. चांगली आहे, ठीक आहे. मला कॉफी थोडीशी कडू लागते, त्याच्यामुळे कडूच असते.
चला घेतो आम्ही.